प्रथम मी इथल्या नागरिकांना नमस्कार करतो. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आज आसमानी आफत, आसमानी जी मुसीबत जी हालात आज लोकांचे महाराष्ट्रात, खास करून सोलापूर जिल्ह्यात आहेत, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आहेत, जी पूर परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे सगळी घरे उद्ध्वस्त झाली, जनावरे दगावली गेली, माणसं उपाशी राहिली, सगळी शेती उद्ध्वस्त झाली, शेती वाहून गेली, सगळ्या पिकांचे नुकसान झाले, न भरून येणारे नुकसान. असे नुकसान आमच्या एकाच या किटनं काही होणार नाही, परंतु फुल न फुलाची पाकळी. आम्ही आमच्या जिल्ह्यातून, मी सातारा जिल्ह्याचा रहमतपूरचा रहिवासी आहे, एक नागरिक, एक प्रतिनिधी म्हणून मला पाठवलेला आहे. सगळ्या गावातून किट गोळा करून लोकांचे अन्नधान्य गोळा करून आम्ही आणलेलं आहे. ते अन्नधान्य लोकांच्या पर्यंत पोहोचावे, जे खरोखर गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत ते पोहोचावे म्हणून पूर्ण गावात स्वतः आम्ही आमच्या गावात किट बनवून सगळ्याच्या वस्तू, त्यात साबण असतील, मेणबत्ती असतील, तेल असेल, साखर असेल आणि पाणी वस्तू असतील, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत ते त्यांच्या घरी पोहोचावे, त्यांच्या दारापर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही स्वतः आमच्या हातानं आम्ही देण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. आता रात्रीचे जवळजवळ 8 वाजलेत. सकाळपासून आम्ही त्या कामात आमचे जमीद उलमाईंचे, सोलापूरचे मौलाना बी, अध्यक्ष बी इथं आमच्यावर साथ दिली, येथील नागरिकांनी आम्हाला साथ दिली, इथले सरपंच आणि पोलीस पाटील आणि इथले पोलीस लोक बी या आम्हाला लोकांना साथ दिली. इथं व्यवस्थितपणे सगळं चिकीट वाटण्यात आता चालू आहे, अजून वाटण्यात येणार आहे. जवळजवळ 200 ते 150 किट आम्ही आणले, ते लोकांपर्यंत, गरजूपर्यंत पोहोचावे यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. तरी सर्वांना ही विनंती आहे, बरं का, पूर्ण महाराष्ट्रात, बरं का, देशातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की जी लोक आज अडचणीत आहेत आणि परेशानमध्ये आहेत आणि हालातमध्ये आहेत, तर त्यांना ती पोचवावी, त्यांना तिची मदत करावी. सगळ्या महाराष्ट्राला मी लोकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तन मन धन करून फुलाची पाकळी या लोकांपर्यंत पोहोचावी, ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.